फलंदाजाचं नाव कळलं का? कृपया फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. आपल्या 12 खेळाडूकडे पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमची बॅटिंग होईपर्यंत. बारावा खेळाडू पाठवा. कृपया आपल्याला तकलीफ होऊ शकते जर फलंदाजाचं नाव आम्हाला कळलं नाही तर इथं आम्ही XYZ लिहूया आणि त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम जास्त होतील. जर पुढे मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज काढायची म्हटली तर आपल्या संघातील खेळाडूंनाच तकलीफ होऊ शकते. तर मित्रांनो, आपण 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. या ठिकाणी पाहतो आपण सुरुवात होते सामन्याला. राईट वरती विकेट मारा करणारे गोलंदाजाचं नाव रोहित या ठिकाणी गोलंदाजी करतो. पहिला चेंडू आणि पंच या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत. उंचावरून गेलेला चेंडू होता. कमरेचा हाईटचा नो बॉल या ठिकाणी दिला गेला आहे आणि यावरती नो +1 या ठिकाणी पाहायला मिळते आणि यावरती आपण पाहतोय प्री हिट नो +1 आणि प्री हिट. पुढचा चेंडू असणार आहे. नक्कीच पहिलीच खराब सुरुवात या ठिकाणी गोलंदाजाकडून पाहिलं. मयूर आणि अमोल स्ट्राईकला मयूर आहे आणि आता मात्र हा चेंडू पाहायचा काय होतं. प्री हिटचा चेंडू होता परंतु हा चेंडू पंच या ठिकाणी दंडित केलं जात आहे. पंच नक्कीच चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता आणि प्री हिट या ठिकाणी जारी असणार आहे. म्हणजे प्री हिट पुढचा चेंडूही प्री हिटच असणार आहे. नक्कीच एकही चेंडू फेकला गेला नाही. 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. पुढचा चेंडू आता मात्र ग्लान्स केलाय. प्रीहिटचा चेंडू होता आणि ग्लान्स केला. एक धाव तो पडून पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? हो, नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावांवरती या ठिकाणी समाधान मानलं जात आहे आणि पहिलीच लिगल डिलिव्हरी या ठिकाणी या सामन्यातील पाहायला मिळाली ज्याच्यावरती 2 धावा आल्या. म्हणजे एकूण आपण पाहिलं की या ठिकाणी आतापर्यंत एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ते 5 या धावसंख्येवरती. चला लवकर लवकर बाहेर जायचंय. या ठिकाणी पुढचा चेंडू राईट मोर विकेट मारा करतो. आता मात्र सरळ ऑफच्या दिशेने मारला चेंडू पाहायचा लॉंगॉनच्या एक टप्पा बाउन्स होतोय आणि या ठिकाणी एक टप्पा बाउन्स 4 या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या चौकाराने नक्कीच सुरुवात केली जाते चांगली. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 8. आणि या ठिकाणी 9 धावा होत आहेत. पुढचा चेंडू आता मात्र कट केलाय पाहायचंय. हा ही चेंडू नो बॉल डिक्लेअर केला जातो, घोषित केला जातो. पाहायचे किती धावा मिळत आहेत. एक धाव तो पळून पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकच धाव आहे का? पंच या ठिकाणी एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये नो बॉल आहे आणि नो +1 अशा 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. म्हणजे पुढचा चेंडू नक्कीच प्री हिटचा चेंडू असणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता मात्र लेग साईडच्या दिशेने ग्लान्स केला. पुन्हा एकदा फ्री हिटचा फायदा उचलता आला नाहीये या ठिकाणी आणि नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा एक धावेची भर पडते. म्हणजे पहिलं षटक थोडंसं लांब लचक षटक पाहायला मिळतंय. 2 नो बॉल आणि 1 वाईड अशा अवांतर धावा किंवा अवांतर चेंडू फेकले गेलेत. नक्कीच हे षटक आत्तापर्यंत लांब लचक षटक पाहायला मिळतंय आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता. फटका बसतोय त्या ठिकाणी पाहायचा झेल होतोय का? नक्कीच चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा परंतु झेल काही टिपू शकला नव्हता आणि यावरती आपण पाहतोय 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या. अमूल्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ते आत्ता मात्र 14 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार होतोय या ठिकाणी रोहित अमोल. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता. यारकर पद्धतीचा चेंडू होता. खोदून काढतोय त्याला चेंडू आणि नक्कीच छोट्या स्वरूपाची एक धाव संघामध्येच्या खात्यामध्ये जमा केली जाते. हे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिलं षटक हाताळत असताना आतापर्यंत आपण पाहतोय रोहित याने थोडंसं महागडं षटक टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मला वाटतं हा शेवटचा चेंडू असावा या षटकातील आणि आता मात्र उंच ओढायला पाहिजे. काय होतंय? चेंडू जातोय लांब 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 येतोय. जबरदस्त षटकार लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला हा षटकार होता आणि शेवटचा चेंडूवरती एक घणाघाती प्रहार या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावा वसूल केल्या अमोल याने आणि
पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 21-21, म्हणजे खूपच महागडं षटक पहिलं पाहायला मिळालं होतं. पाहायचं हे षटक आता कव्हर करण्यासाठी दुसरा गोलंदाज कोण येतोय, नक्कीच त्याच्यावरती दबाव असणार आहे. कारण सुरुवात मात्र खूपच सुरेख केलेले दिसते ते रेचे जितू निलेश 11 या संघाने. बिनबाद 21. आता पाहायचंय वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. बॉलरचं नाव सांगायचं मित्र. बॉलरचं नाव दर्शन. दर्शन या ठिकाणी गोलंदाजी मार्क करते आहे. राईट राऊंड दी विकेट मारा करणारे अमोल त्याच्याच समोर आहे. कृपया बॉलकडे बघत चला मावशी. आणि आता मात्र सुरेख फटका पाहिजे. काय होतंय त्या ठिकाणी, झेल होतोय का, सरळ चेंडू हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि अमोल दुर्दैवीरित्या या ठिकाणी 2 तंबूमध्ये परततोय. कव्हरच्या दिशेने चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन मिळालं नव्हतं. नक्कीच बाद होऊन या ठिकाणी अमोल तंबूवरती परततोय आणि 21 या धावसंख्येवरती अमोल बाद होऊन तंबूमध्ये परततोय. एक चांगला फटका त्याने एक षटकार खेचला होता खरोखर, परंतु आता मात्र बाद होऊन तंबूमध्ये परततोय. आणि योगेश या ठिकाणी आपण पाहतोय आता स्ट्राईकला आला आहे अमोलची जागा घेण्यासाठी. नक्कीच धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 21 होती, त्यानंतर कमबॅक करताना या ठिकाणी आपण पाहतोय रिचा 11 या संघाला आणि पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवून देण्यात यश मिळवलं दर्शन याने. आणि दर्शनला आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा लेफ्ट हँड मारा करतो. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा, अतिशय सुरेख चेंडू होता आणि पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचतोय. ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू वाईट बॉल घोषित केला जातो या ठिकाणी. आणि एक अवांतर धाव नक्कीच संघाच्या खात्यामध्ये जमा होते. या आतापर्यंत 4 धावा अवांतर स्वरूपात या संघाला नक्कीच मिळालेल्या आहेत. 2 नो बॉल आणि 2 वाईड आपण या ठिकाणी पाहिले होते. यास हा चेंडू सुरेख होता, परंतु ऑफस्टमच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी वाईट बॉल डिक्लेअर केला होता. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायचं काय होत आहे. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन हा चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये. नक्कीच या ठिकाणी एक धाव गिनली जाते. धावसंख्या धावसंख्या होते ती 23. आणि आता मात्र हा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी आपण पाहतोय. पंच आमच्याकडे इशारा पोहोचवतोय. डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा एकदा हा चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते दर्शन याचे. चांगली गोलंदाजी करतोय आणि डिक्लेअर झोनमध्ये आतापर्यंत 2 धावा नक्कीच त्यांनी जरी दिल्या असल्या तरी गोलंदाजी अतिशय सुरेख चाललेली आहे. आपला टप्पा अचूक ठेवलेला दिसतोय दर्शन याने. पुढचा चेंडू आणि हा चेंडू होता लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. पाहायचं काय होतंय त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी डिक्लेअर दिलेली आहे. एक लॉलीपॉप चेंडू होता, थोडासा स्लो रन टाकण्याचा प्रयत्न होता, मध्येच आपटला होता चेंडूला शॉर्ट ऑफ गुड लेंथवरती, परंतु नक्कीच त्याचा फायदा उचलता आला नव्हता त्या ठिकाणी योगेश याला. पुढचा चेंडू आणि आत्ता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता. गुडलेन टप्प्याचा हा चेंडू होता, खाली राहणारा चेंडू होता. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न योगेश याचा फसतोय आणि यावरती मात्र आपण पाहिले की कोणतीही धाव नाही. पुन्हा एकदा तयार होतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दर्शन. दर्शन टू योगेश. आणि आता मात्र फटका बसला. पाहायचं काय होतंय त्या ठिकाणी. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. नक्कीच 2 धावा या ठिकाणी घोषित केल्या जातात. या 2 धावांनी धावसंख्या आता मात्र वाढते जाऊन पोहोचते इथे या षटका अखेरीस संघाची धावसंख्या 27 म्हणजे खूपच सुरेख असं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. फक्त 6 धावा आपल्या षटकामध्ये दर्शन याने खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा बळी मिळवला होता अमोलच्या स्वरूपामध्ये. एक सुरेख असं क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाजी.
आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय या ठिकाणी योगेश. योगेश याच्या हातामध्ये नक्कीच चेंडू असणार आहे. राईट आर्म राऊंड दी विकेट मारा करणार आहे. त्याच्यासमोर आपण पाहतोय तो मयूर. चांगली फलंदाजी केली मयूर याने. मागच्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक आली नव्हती, आता तो स्ट्राईकला आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करणारे या ठिकाणी योगेश. योगेश आणि मयूर यांचा हा बॅटल या ठिकाणी रंगताना आपण पाहतोय. पहिला चेंडू पाहायचा योगेशचा भन्नाट वेगाचा हा चेंडू होता, पण नक्कीच चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू होता. दंडित केलं जातं या ठिकाणी पंचांकडून. आणि या ठिकाणी पाहतोय आपण अवांत धावेने पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. म्हणजे नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू अवांतर स्वरूपाचे फेकले गेलेत. पुढचा चेंडू योगेशचा आता मात्र सुरेख फटका आहे. लेग साईडच्या दिशेने ग्लास केलाय. पाहायचा किती धाव मिळत आहेत. मिडॉन रिजनमध्ये चेंडू क्षेत्ररक्षण केले जाते आणि यावरती मात्र एक धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाही. या एका धावेने धावसंख्या आता मात्र वाढते जाऊन पोचते ते 29. आता योगेश टू योगेश या ठिकाणी बॅटल रंगतोय. पाहायचं काय होतं. हा सुरेख चेंडू होता. गुडलेन टप्प्यावर चेंडूला एक अनियन्स बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला होता आपल्याला योगेश याच्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच लेफ्ट हँड फलंदाज समोर आहे आणि थोडंसं ॲडजस्ट करणं अवघड होतं खरं, परंतु आता मात्र सुरेख चेंडू हाताळला होता. पुढचा चेंडू राईट ओव्हर विकेट मारा करतोय आणि गोलवर टप्प्यात हा चेंडू तिथेच तटवून काढलाय. पाहायचं काय होतंय. लावलेग रिझनमधून क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षण करतोय आणि एक धाव नक्कीच खात्यामध्ये या ठिकाणी जमा केली जाते. धावसंख्या होते ती तिसरं षटक चालू असताना 30. पुढचा चेंडू योगेश याचा. पाहायचं काय होतंय. राईट ओव्हर विकेट मारा करतोय तो मयूर याला आणि अतिशय सुरेख चेंडू. पाहिलं होतं की फलंदाज थोडासा वेगळा शॉट खेळण्याची इच्छुक आहे आणि तशा प्रकारे गोलंदाजी त्याच प्रकारची केली होती. चेंडू सरळ पुढे ठेवला होता, वेग दिला होता चेंडूला आणि यावरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू पाहायचा काय होता योगेशाचा. आता मात्र लेग साईडच्या सुंदर फटका आहे, परंतु चेंडू जातोय सरळ. 2 धावा. पंच 2 धावा या ठिकाणी पंच डिक्लेअर करतात. चांगला फटका होता, चांगला सजवला होता, पण चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला होता आणि यावरती 2 धावा नक्कीच जमा करण्यात यश आलं होतं मयूर याला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात करताय आणि चांगली कमबॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आता मात्र सुरेख फटका. पाहायचा जेल होतोय का नाही. जेल तर डोक्यावरून गेलाच होता चेंडू, परंतु चेंडू पाठीमागे असलेल्या फिल्डरलाही चकवा दिला आणि या ठिकाणी आपण पाहतोय चौकार आला. या ठिकाणी 4 धावा नक्कीच जमा करण्यात यश मिळालं मयूर याला. आणि जे षटक खरोखर चांगल्या पद्धतीने चाललं होतं त्याला शेवटच्या चेंडूवरती खराब केलंय त्या मयूर याने. नक्कीच चांगला फटका सजवला होता आणि यावरती आपण पाहतोय धावसंख्या येते या षटकामध्ये 9. धावसंख्या होते ती 36. 36 प्लस ऑफ 1. आता व्हायचं शेवटचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन कोण येतोय. नाव काय रे. आणि पाहायचं पुढचा चेंडू लेफ्ट हँड मारा करतोय. लेफ्ट हँड ओव्हर विकेट मारा गेलाय. पाहायचा उंच उडवलाय चेंडू. त्या ठिकाणी झेल होतोय का. पहिलाही झेल या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्या टिपला होता आणि दुसरा झेल टिपण्यातही कोणतीही चुकी करत नाही आणि दुसरा गडी या ठिकाणी घरात होताना आपण पाहतोय. आणि योगेश बाद होऊन तंबूमध्ये परतताना आपण आपल्याला पाहतोय. खरोखर चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता योगेश याने. एक शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, एक तेरी तो एक मेरे असं चालणार या षटकामध्ये. नक्कीच बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. सौरभ या ठिकाणी आलेला आहे.
योगेशची जागा घेण्यासाठी पाहायचं काय होतं. तर शेवटचे मला वाटतं 5 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत या षटकामधील आणि 5 चेंडूमध्ये उर्वरित 5 चेंडूवरती किती धावा जमवण्यात यश मिळतंय योगेश 11 संघाला हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सुरुवात केली जाते या ठिकाणी सामन्याला या षटकातील. मला वाटतं हे दुसरा चेंडू असेल. पुढचा चेंडू आता मात्र उंच फटका जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रीज यांच्या डोक्यावरून जाणारा चेंडू. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. कणकरी षटकार. सौरभ आता झाला होता आणि पहिला चेंडू फेस करत होता आणि पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑनच्या डोक्यावरून आज जबरदस्त 6 मारलाय. बॉल सर मॅचचा बॉल आलेला आहे. रविदादा आपल्याकडे बॉल ठेवा तो. हा मॅचचा बॉल घ्या. आणि आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली होती. मी बोललो होतो एक तेरी एक मेरी म्हणजे पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आणि त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला षटकार पाहायला मिळाला होता. धावसंख्या होती ती 42 नक्कीच 42 धावा. पुन्हा एकदा सुरुवात होते. राऊंड विकेट मारा यावेळेस करताना पाहतो आपण. नक्की बॅटची कडा घेतली जाते आणि चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. एक धाव नक्कीच गणली जाईल या ठिकाणी डिक्लेअर मध्ये आणि धावसंख्येत वर धावसंख्या होते ती 43 आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली चालली फलंदाजी त्याचप्रमाणे सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर मात्र बॅटची कडा घेतली होती आणि चेंडू काय नो बॉल आहे. पंच नो बॉल आहे. हा तर हा नो बॉल होता आणि नक्कीच याचा फायदा मिळतो का पाहायचा. फ्री हिट आहे. पाहायचं काय होतं फ्री हिट वरती. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संबंध आहे. परत एकदा नो बॉल देण्यात येत आहे आणि या ठिकाणी आपण काय पाहतो बॅक टू बॅक नो बॉल. खूपच अवांतर धावा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बॅक टू बॅक 2 नो बॉल म्हणजे फ्री हिट आताही जारी नक्कीच असणार आहे. परंतु धावसंख्येत मात्र 9+1 असे 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. 46 धावा या ठिकाणी जमा होत आहेत धावफलकावरती. नक्कीच पाहायचं पुढचा चेंडू नक्की फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आतापर्यंतच्या फ्री हिट चेंडूवरती कोणताही फायदा उचलता आला नव्हता. आतापर्यंत 3 फ्री हिटचे चेंडू खेळले गेलेत आणि या चेंडूवरती पाहायचा फायदा उचलतोय का. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळत आहेत. ऑफ स्टंप या ठिकाणी चेंडू होता आणि यावरती पंच वाईट घोषित करतायत. पुन्हा एकदा एक अवांतर धाव या पाहायला मिळत आहे म्हणजे फ्री हिट या ठिकाणी नक्कीच जारी असणार आहे आणि हाही चेंडू फ्री हिट असणार आहे. पाहायचं काय होतंय आणि आपण पाहिलं होतं की सौरभ याला काय फ्री हिटचा फायदा उचलता आला नव्हता. परंतु आता मयूर या ठिकाणी स्ट्राईकला आलाय. पण पाहायचं मयूर काय करतोय कशा प्रकारे फ्री हिटचा फायदा घेतोय. आता मात्र लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा मारलेला आहे आणि यावरती आपण या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि 2 धावा घोषित केल्या जात आहेत. बॅटिंग करण्याची जी स्टाईल आहे मयूरची थोडं खाली बसून तो फटके लेग साईडला मारतो बहुधा त्यामुळेच चेंडू जे सिरी लॉंगॉनच्या दिशेने जात आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू लेफ्ट हँड मारा करतोय. हा चेंडू आता मात्र सुरेख फटका. पाहायचं काय होतंय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. पंच दोन्ही हात उंच करून आम्हाला सांगतायत की या 6 धावा गणल्या जातील. नक्कीच धाव संख्येमध्ये धाव संख्या होते ती 56.
पुढचा चेंडू आता मात्र पाहिजे. उंच उडवलेला चेंडू काय होत आहे. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय. पुन्हा एकदा सरळ सीमारेखा पार. सलगचे 2 षटकार म्हणजे बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळाले. शेवटच्या 2 चेंडूवरती जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. इथे मयूर याच्या बॅटमधून नक्कीच एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि या चेंडूवरती एक बी हिट करण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. धाव संख्या होते ती 62 म्हणजे 62 धावा या ठिकाणी धाव फलकावरती जमा होत आहेत. एक हाय स्कोरिंग मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच चांगली सुरुवात आणि चांगली अंत करण्याचा प्रयत्न असणार आहे. अवांतर धावांनी त्याच्यामध्ये भर टाकली होती. नक्कीच पुढचा चेंडू पाहायचे काय होतंय. लेफ्ट हँड मारा करतोय आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या सुंदर पटका पाहायचे काय होतं या ठिकाणी. एक धाव तर पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी धावतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत का ते पाहायचंय. 2 धावा या ठिकाणी आरामात पूर्ण केले जात आहेत आणि या 2 धावांनी या ठिकाणी या षटकाचा आणि या इनिंगचं या ठिकाणी समाप्ती होते आणि या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 64. 64 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. म्हणजे जिंकायचा असेल हा सामना तर रिची जितून इंग्लिश 11 या संघाला 65 धावांची गरज आहे. 65 रन्स बनवावे लागतील जर त्यांना विन व्हायचं असेल. रियास यांना हे चेस करावं लागेल 65 रन. चला मित्रांनो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ लावू नका. आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. चला पंच सुरुवात सूचना करा त्यांना फिल्डिंग लावायला आणि सलामीचे फलंदाज जर मैदानामध्ये पाठवायचे ताबडतोब. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. रिलायन्स 11 संघाला विनंती असेल रिलायन्स 11 संघाचे दोन्ही या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये उतरतायत. नरू आणि धीरू यांची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी हॅलो हां यानंतरचा होणारा सामना एल जे पलावा डोंबिवली विरुद्ध डिट्ट्या बदलापूर 11 संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण इथं टॉस का बॉसमध्ये यायचं. आपला या ठिकाणी टॉस उडवला जाईल. दोन्ही संघांना विनंती आहे वेळ लावू नका मित्रांनो. ताबडतोब या ठिकाणी यायचे. दोन्ही संघाचे संघनायक दोघांनी या ठिकाणी यायचे. आपला या ठिकाणी टॉस उडवला जाईल.
आणि या ठिकाणी सौरभ गोलंदाजी मार्कवरती मिळतोय या षटका या सामन्यात म्हणतो या दुसरं पर्व चालू आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे आणि तिसऱ्या सामन्यातील हे दुसरं सत्र या ठिकाणी चालू आहे. दुसरं क्षेत्र चालू असताना प्रथम गोलंदाजीसाठी येतो तो रेचेज येतो निलेश 11 संघाकडून सौरभ सौरभ या ठिकाणी गोलंदाजीवरती येतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करणारे पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता खोलवर टप्प्याचा चेंडू पहिला चेंडू डॉट येतोय. नक्कीच धावच मारण्याचा प्रयत्न होता थोडासा हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही आणि यावरती डॉट चेंडू पुढचा चेंडू सौरभ याचा आणि आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आला चेंडू आणि ज्यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येतो चेंडू जातो सरळ सीमारेषे बाहेर जे येतोय 6 धावा आणि 6 धावांनी या ठिकाणी आपण पाहतोय श्री गणेशा केला जातोय धावसंख्येचा. आणि ज्यावेळेस आपण 65 धावा चेस करत असतो 65 धावा जर चेस करायच्या असतील तर नक्कीच अशा फटक्यांची गरज असणार आहे. आपण पाहिलं होतं या आधीच्या पर्वामध्ये एक जबरदस्त फलंदाजी केली होती मयूर याने आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं होतं. पुढचा चेंडू या ठिकाणी तयार होतोय सौरभ राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणारे देनू देनू या ठिकाणी स्ट्राईकला आहे तो पाहायचा पुढचा चेंडू सौरभाचा आता मात्र चेंडू फटका फसतोय. नक्कीच या फटका फसल्यानंतर यावरती एक धाव देनू याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केली जाते. एका धावेने धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. आता नेहरू एक उत्कृष्ट असे हे फलंदाज आहेत यांचं नाव लौकिक खूप मोठं आहे. पहिल्यांदाच या ठिकाणी आता स्ट्राईकला आले आहेत. नरू यांना सौरभाचा चेंडू आला आता मात्र चेंडू सरळ आपण पाहतोय बॅटची कडा घेऊन अंगावरती आदळतोय. एक धाव चोरट्या स्वरूपाची या ठिकाणी नेहरू याला मिळते. स्वतःचं खातं या ठिकाणी नेहरू यांनी उघडलं जाते. धावसंख्या होते ती 8. सौरभ याचा भन्नाट वेग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच जखडून ठेवले. एक षटकारानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय नेहरू याला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सौरभ तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणारे 10 ते 15 बॉलांचा स्टार्ट आहे त्याचा. दिनू त्याच्या समोर आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा वेट केला आणि ग्लास केला पाहायचा चेंडू जातोय डिपॉझिट करतोय त्याला 6 धावांसाठी नक्कीच सीमारेखा पार. मला वाटतं सौरभ याचं थोडंसं महागडं चटक या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा चेंडूसाठी थोडंसं चेंज ऑफ पेस होतोय. लेग बायचे त्यांना बाउंड्रीज अडवावे लागतील आणि हृदय संघाला जर जिंकायचं असेल तर नक्कीच या ओव्हरला थोडीशी मोठी करावी लागेल. जर त्यांना या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल पहिल्या 2 चेंडूवरती फक्त 2 धावा म्हणजे आपण पाहिलं की अजूनही 48 धावांची गरज आहे. 16 चेंडूमध्ये 48 धावा आव्हान तसंच अवघड आहे. पण पाहायचं काय होतंय रबर बॉलमध्ये हे आव्हान सोपं होताना कित्येक वेळा आपण पाहिले आणि या चेंडूवरती मला वाटतं एकच धाव जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला रोहितकडून. नक्कीच 3 चेंडूची खेळी आतापर्यंत केली गेली. 3 चेंडूच्या खेळीमध्ये 3च धावा खर्च केल्यात. आता जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असणार आहे 15 चेंडूमध्ये. आणि आता मात्र गुडलेन टप्प्याचा आतापर्यंत चेंडू पुढे ठेवले होते परंतु यावेळेस मात्र थोडीशी चाणाक्षी बुद्धी दाखवली आणि चेंडूला थोडासा शॉर्ट ऑफ लेन ठेवला आणि यावरती डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 47 धावांची गरज आहे आणि आता मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा येतो डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी रोहित याच्याकडून सुरेख गोलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारचे टप्पे ठेवले गेलेत आणि 5 चेंडूचा जवळजवळ खेळ या ठिकाणी संपला. शेवटचा चेंडू आहे पुन्हा एकदा चेंडू येऊन पायावरती आदळतोय आणि यावरती पुन्हा आपण पाहतोय की डॉट चेंडू म्हणजे फक्त 3 धावा या ठिकाणी या षटकामध्ये रोहित याने खर्च केल्या होत्या. आता मात्र गणित खूपच अवघड झालंय. 12 चेंडू मध्ये 47 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 47 धावा.
LHG पलावा संघ आणि डिटेल संघ आपण आपल्याला वारंवार सूचना केल्या जात आहेत. आमच्या सूचनाकडे थोडंसं लक्ष द्या. आपला टॉस या ठिकाणी उडवायचा आहे. आपण दोन्ही संघ नायक दोघांनी या विनंती आहे आपल्याला. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. आज काहीही मागा पण वेळ मागू नका. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. एक धाव होतं पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचंय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी आपण पाहतोय नरूभाई आउट होऊन या ठिकाणी तंबूमध्ये परत आहे. डिट्टा 11 संघ या ठिकाणी हजर झालेला आहे. LHG पलावा संघ आपल्याला विनंती असेल आपलाही कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. शुभम गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव म्हणजे 11 चेंडूमध्ये 46 धावांची गरज असणार आहे. 11 चेंडू आणि 46 धावा. आव्हान तसं थोडंसं अवघड आहे. नक्कीच कमबॅक करायचा असेल तर दिनू याला स्ट्राईकला राहावं लागेल. चांगले फटके मारावे लागेल. पुढचा चेंडू आणि आत्ता मात्र सुरेख चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत आणि एक खराब असे चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक वाईट धाव नक्कीच वाईट बॉल होता आणि एक धाव नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. धावसंख्येमध्ये आता मात्र सुरेख फटका पाहायचे काय होतंय त्या ठिकाणी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावरती एक धाव तर पळून पूर्ण करतोय आणि धावबाचा चान्स आहे परंतु या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. ते दिनू याच्या खात्यामध्ये वाईट होता आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी मार्ग होते. राईट राऊंड विकेट मारा करतो. सुरेख चेंडू गुडलँड टप्प्यावरचा हा चेंडू होता आणि यावरती मात्र कोणतीही धाव नाही. चांगला चेंडू होता. गुडलँड टप्प्यावर पडणारा उसळी घेणारा चेंडू होता. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न फसला दिनू यांचा. पुढचा चेंडू पाहिजे काय होते या चेंडूवरती आणि आत्ता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू यावरती एक अवांतर धाव नक्कीच गणली जाईल. आहे का दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आले आहेत. आता हा टॉस उडवला जाईल. सूरज हे या ठिकाणी आले आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. त्यांच्या हस्ते या ठिकाणी पलावा आणि LHG पलावा आणि दोन्ही संघाच्या कर्णधार या ठिकाणी टॉस उडवला जाईल आणि आता मात्र पाहायचं सुरेख पटका लॉंग ऑफच्या दिशेमध्ये एक धाव. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय आणि आता सुरेख चेंडू होता. खाली राहणारा चेंडू यावरती मात्र कोणतेही धाव नाही. सूरज यांना विनंती असेल कृपया आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. आणि मला वाटतं आता 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपण शिल्लक राहिलेला पाहतोय. डिट्टा 11 संघाचा कर्णधार टॉस घेऊन या ठिकाणी उभा आहेत. कृपया इथे टॉस उडवायला या. समोरचा कर्णधार आलेला आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण. लेफ्ट हँड मारा करतोय आणि अतिशय भन्नाट वेग परंतु चेंडू नक्कीच दिशाहीन चेंडू होता. यावरती मात्र एक अवांतर धाव. गोलंदाजचं नाव सांगायचं मित्रांनो. पुढचा चेंडू आणि आता मात्र सुरेख चेंडू होता. वेग खूप आहे. गोलंदाजी चांगली आहे. लेफ्ट हँड मारा करतोय. एक राऊंड आर्म ॲक्शन आहे आणि या राऊंड आर्म ॲक्शनमुळे हा चेंडू इतक्या स्पीडनं जातोय बॅट्समनला काही समजत नाही आहे. दिनू याला नक्कीच
धेनू याची कामगिरी थोडीशी खालवलेली दिसते. आता मात्र सुरेख फटका आहे. काय होतंय, पायचा चेंडू सरळ हातामध्ये जातोय, झेल टिपला जातोय. एक सुरेख झेल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि धेनू यांचे हा संघर्षपूर्ण खेळ या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहतोय. डिटा 11 संघ, आपला संघ आहे कुठे आहे? डिटा 11 संघ आणि या ठिकाणी आपण पाहतोय मात्र या सामन्यामध्ये थोडीशी औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडूचा मला वाटतं खेळ बाकी आहे. पाहायचं काय होतं. आता मात्र सुंदर फटका आहे लेग साईडच्या दिशेने. हा फटक्याला थोडासा उशीर झालेला दिसतोय. 6 धावांसाठी गेलेला फटका होता, परंतु खरोखर अशा फटक्यांची गरज सुरुवातीच्या वेळेस पाहिजे होती. थोडंसं लेट झालं आहे. आता बस शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि एक औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला शिल्लक असताना पाहतोय. पुढचा चेंडू आणि आता मात्र फुलटा चेंडू होता, तेवढ्याच ताकदीने त्याला फटका मारला समोरच्या दिशेने. यावरती एक धाव आणि हा शेवटचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल डिटा 11 संघाला या ठिकाणी टॉस उडवायला यायचे. यानंतर आपला लगेचच सामना खेळवला जाईल. मित्रांनो, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, आम्हाला सहकार्य करा. आणि पुढचा चेंडू आणि या सामन्यात लेग साईडच्या दिशेने मारलेला दिसतोय, परंतु लॉंग लेग रिजनमध्ये एक धाव आणि या ठिकाणी हा सामना जिंकतो तो जितो रिची जितो निलेश 11 संघ. विजयी संघाचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे रियाश 11 संघ, आपण इथे आलात, आपला खेळ आम्हाला दाखवलात, त्याबद्दल आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार. डिटा 11 संघ, जे मान्यवर या ठिकाणी टॉस उडवण्यासाठी आले आहेत त्यांना जायचं होतं आणि खरोखर ते या ठिकाणी थांबलेत की आपण याल आणि आपले म्हणजे मान्यवरांची वाट बघितली जाते, परंतु आपण या ठिकाणी पाहतोय की आपल्यामुळे मान्यवरांना वाट पाहायला लागते. तर कृपया विनंती असेल या